नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारपासून सेवेत। बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून सेवेत येणार आहे। 25 डिसेंबरला म्हणजेच नाताळच्या शुभ मुहूर्तावर नवी मुंबई विमानतळावरून आकाशात पहिले प्रवासी विमान झेपावणार आहेत। देशातील अत्याधुनिक हरित पट्टा म्हणजेच ग्रीनफील्ड विमानतळ म्हणून विकसित झालेल्या या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार असून मल्टी एअरपोर्ट प्रणाली अधिक सक्षम होणार आहे। आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा ऐतिहासिक क्षण लवकरच अनुभवायला मिळणार आहे। बंगळुरूहून येणाऱ्या पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर होणार आहे। यामुळे विमानतळ प्रत्यक्ष कार्यान्वयाच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल जाणार आहे। इंडिगो एअरलाइन्सचे हे विमान बंगळुरूहून उड्डाण करून नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे। या ऐतिहासिक उड्डाणासाठी सर्व तांत्रिक व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असून चाचणी उड्डाण यशस्वी ठरल्यानंतर नियमित विमान सेवेचा मार्ग मोकळा होणार आहे। आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढता ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। प्रवाशांना अधिक सोयीस्कर, वेगवान आणि आधुनिक सुविधा मिळणार असून नवी मुंबई, रायगड तसेच कोकण पट्ट्याच्या औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रत्यक्षात कार्यान्वित होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं स्पष्ट झालं असून नवी मुंबईकरांसाठी हा क्षण निश्चितच अभिमानाचा ठरणार आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिलीप निकम, नवी मुंबई।